हो, आय एम व्हेरी सॉरी. नाही नाही काय आहे की कृपा करून गैरसमज करून घेऊ नका चेलारामजी. ना नाही 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 मी चुकीची दुरुस्ती ताबडतोब करतोय. नाही नाही आपण काळजी करू नका. प्लीज प्लीज. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. लुक तुके, तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. येस सर. लुकतुके, ही कोटेशन्स काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती. का नाही पोहोचवली अजून? Shut up. कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. आत्ताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता. आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तर तो दरवाजा उभा करणार नाही आपल्याला. तुमच्यासारखी आणखी एक दोन माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं दिवाळ वाजल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय, काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना? सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय? आम्ही लोक, तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून? उद्या जर कंपनीचं दिवाळ निघालं तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का? असं आम्ही स्वतःला विचारायला का? काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हा लोकांना? आणा ते पेपर सगळं. आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाहीत तर याद राखा, उद्या मला ऑफिसमध्ये घ्याल तर तो इंटरव्ह्यू घ्या. येस प्लीज सेंड मी. हा, आणि ती फाईल इकडं. चाललो मी. सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजानना, लक्ष्मीधरा, अगदी वेळेवर आलास बघ. काय एवढं महत्वाचं काम काढलंस? अरे उपवर मुलीच्या बापाचं असतं तेच. वाटलंच मला. लक्ष्मीधर, हं. तुझी हरकत नसेल तर आमच्या हेमाचं तुझ्या नरेनची. अरे काय म्हणतोस काय? अगदी मनातलं बोललास तू. मग बोल, हं. केव्हा दाखवू मुलीची पत्रिका? मुलीची पत्रिका? हं? कुठल्या युगात वावरतोस रे देशमुखा? अरे कॉम्प्युटरचं युग आहे आता. जन्मपत्रिका नाही, डायरेक्ट आमंत्रण पत्रिका. लक्ष्मीधर, अरे तू किती चांगला आहेस रे. गजानना, बाळू, 2 चहा ताबडतोब घेऊन या बघू. तू मला एक सांग, तुझी ही गोड छोकरी हल्ली करते काय? कॉलेज बिलेज वगैरे? कॉलेज केव्हा संपलंय, बर. आता फक्त सोशल वर्क करते ती. अरे बापरे. आई ग, हे तुला एक विचारू का ग? काय रे? हे आपण उन्हामध्ये कशाला नाचलो ग? देवाला ठेव. तुझी माझी जोडी जमली आहे, तुम्हाला सावलीत बसून सुद्धा सांगू शकेल कानामध्ये. आई ग. दिनू, हं. हे आणखी किती दिवस चालणार रे? काय किती दिवस चालणार? हेच असं चोरून बागेत भेटणं, हं. एकमेकांच्या मागे धावत धावत गाणं म्हणणं, झाडाखाली बसणं आणि माळी उठवायला आला की आपापल्या घरी जाणं. हं. हे आणखी किती दिवस चालणार? मला लॉटरी लागेपर्यंत. तुझं तर माझ्यावर प्रेमच नाही. झालंय, तुझं माझ्यावर प्रेमच नाही. नुसतं प्रेम असून काय उपयोग आहे? हं. प्रेम करायला जागा नको. सध्या मी कुठं राहतो तुला माहिती आहे ना? कुठं? जिन्याखाली. मग तुला काय तिकडे राहायला घेऊन जाऊ? नाही आता माझ्या प्रेमाकतर तू तिकडे राहायला येशील मला खात्री आहे, की नाही? हो माझ्या प्रेमाकतर तू फाटक्या कपड्यात सुद्धा वावरशील, आहे की नाही? हो हो, 4-4 दिवस उपाशी सुद्धा राहशील, आहे की नाही? उपाशी पण राहावं लागेल. मग तुझं माझं लग्न झाल्यानंतर तुझा बाप मला नोकरीवर ठेवेल काय? काढून नका टाकणार लगेच. अरे हो, हं. हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. म्हणून तू आत्तापासून नोकरी शोधायला सुरुवात कर. दोघांपैकी एक कोण कमवता नको, नाही खाणार काय? नाही तर तुझा बाप. बापरे, मी निघतो. अरे निघतोयस एवढ्या लवकर? मग तुझ्या डॅडीने एक अर्जंट काम सांगितलं मला. जाशील रे, बस. अगं नाही केलं तर नोकरी जाईल. बसला नाहीस तर छोकरी जाईल. अगं नोकरी केली तर हरकत, पण छोकरी जाऊन चालणार नाही. मे कम इन डॅडी. प्लीज कम इन. अरे हेमा तू होय, ये ये ये. बस बस बस. लुक तुके, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. बरं झालं तू आलीस ते. अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली. काय झालं तुम्हाला? काय नाही, घशात जरा. आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय. लुक तुके, काय झालंय हे? काय नाही ते, काय नाही, सॉरी सर, सॉरी. हा, आणि लगेचच पत्रिकाही छापायला टाकायचं ठरल्यात. लुक तुके, काय चाललंय हे तुमच्या मध्ये मध्ये? एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय? हा, आणि लग्न ताजमहाल हॉटेलमध्ये करायचं ठरलंय. काय झालं? लुक तुके, लाथ. अहो मी काय केलं? अहो टेबला खोलून मला लाथा काय मारताय? बरोबर, चुकून. वाताने चुकून पाय सरळ झाला की लागतो ना कधीतरी. बेटा हेमा, चल आपण बाजूला जाऊन बोलूया. चला. हा लोक काय आपल्याला निवांतपणे बोलू देणार नाही. ये पण इकडं. डॅडी, हे लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच? अगं मुलगा खूप चांगला आहे. हा. त्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंदानं वेडी होशील. असं? ओळख बघू कोण असेल तो. खूप शिकलेला आहे, दिसायला रुबाबदार आहे. लोक तू
आहे काय ठसकायचं ते एकदा ठसकून घ्या बघू. पुन्हा पुन्हा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. नाही पण घशात हं, तो ओळख बघू कोण असेल तो. नाही सांगता येत. हरलीस मग मी सांगतो. त्या मुलाचं नाव हेमा, तू घरी जा. घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू. इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही. ठीक आहे डॅडी, पण मला हे काही तुमचं आवडलं नाही. काय मला न विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता? काळजी करू नकोस, तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. कोण आहे? मी आहे नरेन. या ना. कशी आहे तब्येत कशी आहे? ठीक आहे, बरी आहे, चांगली आहे. हा घ्या पेढा घ्या. कसला? अहो 15 वर्ष रखडलेली केस आमच्या बाजूने लागली. हो. हा घ्या. अय्या, काय झालं? तुम्ही सुद्धा डावखुरे आहात अहो, की नाही? माझे मिस्टर सुद्धा डावखुरे होते हो. अहो, रडू नका पेढा घ्या. तुम्ही किती चांगले आहात. तुम्हाला बघितलं ना की मला माझ्या ह्यांची आठवण येते. तुमच्या इतके स्मार्ट नव्हते पण चांगले होते हो. पेढा घेत आहे ना? नको, विधवेनी पेढा कसा खायचा? अहो घ्या हो. काय सारखं स्वतःला विधवा विधवा म्हणून रडता? कटू असलं तरी सत्यच आहे ना ते. खड्ड्यात गेलं तर सत्य. पेढा घ्या. पेढा हं. पेढा बघितला की मला त्यांची फार आठवण येते. त्यांना पेढे खूप आवडायचे. पेढे बघितले की ते वेडे व्हायचे. बाई तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जरा तुमच्या ह्यांना विसरण्याचा प्रयत्न करा, नाही तर तुम्ही वेड्या व्हाल. रुमाल घ्या रुमाल. तुम्ही किती काळजी घेता हो माझी. आमचे सुद्धा अशीच काळजी. झालं. काय झालं की आमचे हे हं? नाही म्हणजे काय आहे की तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल. तुम्ही जर लवकर बऱ्या व्हा, मोकळ्या हवेत. रुमाल. नको, तुमच्याकडे सेवा, माझ्याकडे आहे दुसरा. अच्छा अहो बाई, हं. तुमचं नाव काय हो? माझं नाव सौदामिनी. सौदामिनी. तुम्ही मला नुसतंच दामिनी म्हणा. हे गेल्यापासून नावातलं सौ मी काढून टाकलंय. बरं दामिनी बाई. हाय नरेन, गुड मॉर्निंग. अरे सतीश. काय रे आज एकदम सकाळी सकाळी? यार आम्ही मड आयलंडला पिकनिक अरेंज केलंय. अहं. चल मी तुला न्यायला आलोय. अरे नाही यार, मला नाही जमणार. का रे? अरे कामाचा खूप व्याप पडला इथे. हो काम नेहमीच आहे यार. चल ना. ए तू आला तर सगळे खुश मी होते. आय नो दॅट बट नको म्हणजे खरंच सॉरी. ओके चल मी निघ. अरे थांब थांब, कॉफी घेऊन जा. दामू काका 2 कप कॉफी आणा. दे इकडे दे. थांब तू काय अगं थांब तू काय करतेस? मामा. कॉफी कोण रे ती? आहे एक गरीब बिचारी विधवा. तरीच तू म्हणत होतास की मला एखाद्या विधवेशीच लग्न करायचंय. अरे नाही रे, त्यावेळी आमची ओळख सुद्धा नव्हती. पण आता झाली आहे ना चांगली. अरे काय करून टाक तुझी प्रतिज्ञा पूर्ण करून टाक. काहीतरीच काय. काहीतरीच नाही रे, खरं सांगतोय मी. चल से यू. ऑल दी बेस्ट.